नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे। येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी एकूण 10 राज्यातील 30 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या। दरम्यान आता भाजपाने आपल्या 4 उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे। खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। हीच शक्यता लक्षात घेता आता राज्यातील 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर विजयाचे आणि मतांचे गणित काय आहे हे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात। भाजपाने आपल्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। या यादीमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, RPI पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाच्या हिंगोलीतील नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपाच्या नेत्या माया इवनाते यांचे नाव आहे। प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा 1 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो। या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे। याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती। काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती। 7व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर झाले, तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपाची तयारी असल्याचे बोलले जात आहे। परंतु महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपा देखील 7व्या जागेसाठी उमेदवार देऊ शकते असे सांगितले जाते। उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या संपत्तीच्या 37 मतांची गरज आहे। महायुतीचे संख्याबळ 232 आहे। शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे 3 मते अतिरिक्त आहेत। त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजपा 7व्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली होती। परंतु आता 7व्या जागेसाठी शरद पवार यांचेच नाव निश्चित झाले असल्याने 7वी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।